बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात तीव्र आंदोलन केले। आंदोलकांनी रास्ता अडवून बांगलादेश आणि पाकिस्तानाचे झेंडे जाळत निषेध व्यक्त केला। बांगलादेशमध्ये नुकतेच हिंदू धर्मीय युवक दीपू चंद्र दास याची निर्गुण हत्या करण्यात आली। ही घटना अत्यंत निंदनीय व अमानवीय असल्याचे आंदोलकांनी सांगितले। अशा घटना बांगलादेशमध्ये वारंवार घडत असून त्यामुळे येथील हिंदू समाज भीतीच्या वातावरणात जगत असल्याचे त्यांनी म्हटले। हिंदू नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी बांगलादेश सरकारने तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केली। मुर्दाबाद मुर्दाबाद बांग्लादेश मुर्दाबाद 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 बांग्लादेश मुर्दाबाद 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 बांग्लादेश मुर्दाबाद रक्षण दे सनातनास कळावं की आपल्यावर जो अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहे तो थोड्या दिवसात गेल्या काही वर्षापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर सातत्याने हल्ले आणि अत्याचार होत असून हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने घ्यावा असेही त्यांनी सांगितले। याबाबत केंद्र सरकारने राजनैतिक पातळीवर हस्तक्षेप करून हिंदूंच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना भारतात बेकायदेशीररित्या आलेल्या बांगलादेशी नागरिक अनेक राज्यात स्थानिक झाले आहेत। अशा बेकायदेशीर स्थानिकांना तात्काळ ओळखून देशाबाहेर पाठवावे अशी मागणी करण्यात आली। सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। या आंदोलनात कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, हिंदू संघटनाचे कृष्ण भट, शिल्पा केकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ पेनुग्रामला।